नमस्कार, मी ईशा जगताप हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण कायम निरोगी कसं राहायचं याची गुरुकिल्ली मिळवतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून। आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर निलेश पुंड आणि आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे। आजकालच्या ताणतणावाच्या जगात सर्वांनाच एक समस्या प्रामुख्याने जाणवते आणि ती समस्या म्हणजे केस गळतीची समस्या। पण काळजी करू नका, जर केस वाचवायचे असतील किंवा केस जर गेलेच तर काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण मिळवणार आहोत। आजचा आपला विषयच आहे केस गळती, औषधोपचार आणि हेअर ट्रान्सप्लांट, ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जगप्रसिद्ध डॉक्टर निलेश पुंड। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। डॉक्टर निलेश पुंड हे न्यू रूट्स हेअर क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड अँड I16 रेमेडीजचे फाउंडर आहेत आणि त्यांच्यासोबत 25 ते 30 डर्मॅटोलॉजिस्ट आणि कॉस्मेटोलॉजिस्ट काम करतात। सध्या भारतभरात न्यू रूट्स हेअर क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड अँड I16 रेमेडीजच्या एकूण 15 शाखा आहेत आणि परदेशात देखील शाखा आहेत। तसंच येणाऱ्या काळात प्रत्येक राज्यात किमान एक शाखा उघडण्याचा त्यांचा मानस आहे। महत्त्वाचं म्हणजे फक्त हेअर ट्रान्सप्लांट हा त्यांचा उद्देश नाहीये, तर हेअर फॉल आणि हेअर लॉस यावर फक्त औषधांनी मात कशी करता येईल या दृष्टीने ते काम करतात। ते सेलिब्रिटींसाठी जेवढे हक्काचे डॉक्टर आहेत तेवढेच ते सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा हक्काचे डॉक्टर आहेत। आज आपण त्यांच्यासोबत हेअर लॉस, हेअर फॉल, हेअर ट्रान्सप्लांट यावर चर्चा करणार आहोत। डॉक्टर, सुरुवातीचाच अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आजकाल हेअर फॉल एवढं का वाढलंय? हेअर फॉल पूर्वी 40-45 ह्या वयापासून वार्धक्यजन्यामधून सुरू व्हायचं। आजकाल ते 20तच सुरू झालेलं आहे। वार्धक्यजननी म्हणजे वृद्धपकाळापासून। करेक्ट। आजकाल ते 20व्या वयापासूनच तुमचं सुरू झालेलं आहे। त्याचं कारण म्हणजे स्ट्रेस, जेनेटिक्स आणि खूप मोठं वयात बदल झाल्यामुळे, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस झाल्यामुळे, हे तिन्हींचं कॉम्बिनेशन मिळून तुमचं हेअरफॉल खूप अलीकडच्या काळात वाढलेलं आहे। तर त्यामध्ये तुमची बॉडी जी आहे ती पण लाईफस्टाईल मॉडिफाय अनुसार जेवढी फास्ट तुमची लाईफस्टाईल चेंज होत आहे तेवढ्या फास्ट तुमची बॉडीसुद्धा कोपअप करू शकत नाही। बरोबरच आहे। त्यानंतर तुमच्या ग्रोथ फॅक्टर्स जे असतात बॉडीमध्ये ते तुमचे कमी पडत चाललेले आहेत, कारण तुमचा आहारसुद्धा डॅमेज होत चाललेला आहे। तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये जो आहार व्हायला हवा होता, जी पुरेशी झोप व्हायला हवी होती, म्हणजेच काय की तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईल चेंजमुळे आज तुमच्या केस गळतीचं प्रमाण एकदम 40-45 पासून जे सुरू व्हायचं होतं ते आज 20तच येऊन बसलेलं आहे। अगदीच बरोबर आहे डॉक्टर। पण मी जशी सुरुवातीला आपली ओळख करून दिली त्यामध्ये मी सांगितलं की केवळ हेअर ट्रान्सप्लांट हा आपला उद्देश नाहीये, तर औषधोपचारांनी आपले केस परत आणणं हा आपला मानस आहे। औषधोपचारांनी कसे सर केस परत येऊ शकतात? हेअर फॉलिकल्स म्हणजे जसं झाडाला एक मूळ असतं तसं प्रत्येक केसांना सुद्धा एक मूळ असतं। अच्छा। तर तुमचं जे केसांचा मूळ असतो तो जर का व्यवस्थित तुम्हाला बघता आला की आहे की नाही, स्काल्प ॲनालिसिस केल्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रायकोस्कोप करता किंवा जेव्हा फिजिकल एक्झामिनेशन करता, जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की तुमच्याकडं मुळं जिवंत आहेत, तर आणि वेळीच तुम्ही जर का डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली तर तुमचा 100% हेअरफॉल स्टॉप होऊन ते फॉलिकल्स परत रिग्रोथ सुद्धा होतात आणि परत तुमचे केस चांगल्या पद्धतीने वाढायला लागतात। पण होतं असं की आपण वेगवेगळे OTC प्रोडक्ट्स, वेगवेगळे जाहिराती बघून आपण जे प्रोडक्ट्स घेतो त्यामुळं तुमचं हेअर लॉस अजून वाढत जातो आणि तुम्ही वेळेत न पोहोचल्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स अजून वाढतात। अच्छा, आणि आपले प्रेक्षक स्क्रीनवर पाहू शकत असतील, आपण ज्या रुग्णांवर, रुग्ण म्हणण्यापेक्षा जे आपल्याकडे केस वाढवण्यासाठी लोक आले, खरं तर ते सेलिब्रिटी आहेत आणि त्यांचे आपण केस उगवलेले आहेत आणि ते केवळ औषधोपचारांनीच आपण हे केलेलं आहे, बरोबर आहे? जे यंग एजमध्ये आहेत त्यांच्या औषधोपचारांनी, आता तुम्ही स्क्रीनवर जे बिफोर आफ्टर पिक्स बघू शकता ते सर्व आपण मेडिसिन्सनी रिकवर केलेलं आहे, कारण त्यांचे फॉलिकल्स होते। आणि ज्यांचं वय मोठा आहे किंवा जे ग्रेड 4, ग्रेड 5, ग्रेड 6 मध्ये आहेत, ज्यांचे फॉलिकल्स डॅमेज झालेले आहेत, त्यांना हेअर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाहीये। अच्छा, बरं, हे जे फॉलिकल आपण मगाशी म्हणालात की ते परत येऊ शकतात, म्हणजे अगदी बंद झालेली मुळं सुद्धा पुन्हा उघडू शकतात का? बंद झालेल्या मुळा तसं नसतं। तुमच्या स्काल्पमध्ये जेव्हा वर गुळगुळीत किंवा शायनी जेव्हा केस नसतो आणि खूप वर्षांपासून तो तसाच असेल तर त्या ठिकाणी केस उगवणं अशक्य असतं, कारण त्या ठिकाणी रूट्स नाही आहेत। अच्छा। जेव्हा तुमच्याकडे थोडेफार केस पातळ व्हायला लागतात, हेअरफॉल होतो, जेव्हा तुम्हाला स्काल्पवर एकदम शायनी लेअर नसतो, जेव्हा तुम्हाला दिसते की तो केस आहे आपल्या त्वचेसारख्या, शरीराच्या केसांसारखा, जेव्हा ते वेलस हेअर ज्याला म्हणतो आपण, ते जेव्हा वाढत नाहीत तर
त्यामध्ये निश्चित औषधांमध्ये ती ताकद आहे की ती तुम्ही वेळेस डॉक्टरांकडे गेले तर तुम्ही त्याला वाढवू शकता. पण डॉक्टर हे औषधोपचार सेफ असतात का, म्हणजे काही साईड इफेक्ट्स नाही होत? बरेच रिसर्च असे आहेत की जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि सेल्फ प्रमोटेड औषधं न घेता जेव्हा तुम्ही लो डोसमध्ये आणि प्रॉपर प्लॅनिंग करून जेव्हा डोस घेता त्यावेळेस तुम्हाला साईड इफेक्ट्स 100पैकी 1 किंवा 2 पेशंट्सलाच होतात. बऱ्याच जणांना असं असतं की साईड इफेक्ट्स खूप आहेत म्हणून ते मेडिसिन्सकडे वळतच नाही. त्यामुळं तुम्हाला असा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून तुम्ही वेळेत डॉक्टरकडे जाल आणि वेळेत ट्रीटमेंट घ्याल. त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा औषधं घेता तेव्हा तुम्हाला साईड इफेक्ट्ससुद्धा टाळता येतात. कारण की आम्ही हा प्रयत्न करतो की वयानुसार ग्रेडनुसार लो डोसमध्ये त्याला कसे फरक पडेल. कारण की हेअर फॉल आणि हेअर लॉस आणि हेअर ग्रोथचे औषधं जे आहेत ते तुम्हाला 1-2 महिने घेऊन नाही चालत, तर कमीत कमी तुम्हाला 6 महिने ते वर्षभर ती घ्यावे लागतात. अच्छा, हाच माझा खरं तर पुढचा प्रश्न होता की जेव्हा मेडिसिन्सचं ट्रीटमेंट करायचं ठरतं तेव्हा किती दिवसात केस येऊ शकतात साधारण? हेअर सायकल तुमची नॉर्मली जी असते म्हणजे नॅचरल हेअर सायकल त्यामध्ये तुमचे 90% केस हे वाढतच राहतात. त्याच्यानंतर 10% केस जे आहेत ते तुमचे चेंज होत राहतात. 90% जेव्हा केस तुमचे नॉर्मली ग्रो होतात, जेव्हा हेअर फॉल आणि हेअर लॉस असतो तेव्हा तीच केस तुमची 50%च्या वर तुमच्या हेअर लॉसमध्ये जातात. म्हणून तुम्हाला ॲटलिस्ट 6 महिने ते 1 वर्षभर ते वाट बघावं लागते तुम्हाला रिझल्ट दिसायला. पहिल्या 3 महिन्यात तुमचा हेअर फॉल थांबतो, पुढच्या 3 महिन्यात ते हेअर ग्रो व्हायला लागतात, चांगल्या फेजमध्ये येतात आणि वर्षभरात त्याला थिकनेस येऊन ते केस लांब लांब वाढायला लागतात. डॉक्टर, तुम्ही म्हणता कायम की नो सर्जरी इज द बेस्ट सर्जरी, म्हणजे नेमकं काय? हे बघा, डॉक्टरांचं किंवा कुठल्याही क्लिनिकचं एक प्रथम कर्तव्य असं असलं पाहिजे की पेशंटला चेक करून त्यांना व्यवस्थित गायडन्स करणं, त्यांची भीती दूर करणं आणि त्यांना एज्युकेट करणं. बरोबर आहे. आमचा प्रयत्न हा असतो की प्रॉपर डायग्नोसिस झाल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन द्यावं आणि प्रत्येक पेशंटला हे सांगावं की तुम्हाला सर्जरीची गरज आहे की नाही. ज्या पेशंटला जर औषधांनी फॉलिकल्स असतील आणि हेअर ग्रो होत असतील तर त्यांना तुम्ही सर्जरीकडे न जाण्यासाठी निश्चितपणे टाळू शकता. फक्त तो पेशंट जो आहे तो अर्ली स्टेजमध्ये आणि वेळेतच क्लिनिकला किंवा डॉक्टरांकडे पोहोचला पाहिजे. तर निश्चित रूपे त्यांचं हेअर फॉल हेअर लॉस कंट्रोल होऊन त्यांचं हेअर ट्रान्सप्लांट आपल्याला टाळता येऊ शकतं. जर वय तुमचं जास्त असेल, जर स्काल्प तुमचा 4-5 इयर्सपेक्षा ते ठिकाणी हेअर लॉस असेल आणि ते ग्रोथ होत नसतील आणि ग्रेड तुमचे मोठे असतील 5, 6, 7, मग त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही. अच्छा, असंही होत असेल की मेडिसिन्सने काहीतरी परिणाम होईल असं आपल्याला वाटत असेल, पण त्या मेडिसिन्सने काही परिणामच होत नाहीये, मग त्याच्यात शस्त्रक्रियेशिवाय कोणता पर्याय आहे? नाही, तुम्हाला हेअर लॉससाठी आणि हेअर फॉलसाठी बरेच मेडिसिन्सचे प्लॅन्स आहेत वेगवेगळे. कोणकोणते? त्याला सायक्लिकल थेरपीज म्हणतात. अच्छा. त्यामध्ये सर्वात आधी तुमचं कारण माहीत होऊन घेणं गरजेचं आहे की हा हेअर लॉस कुठल्या कारणामुळे होतोय, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायला हवेत. ते जेव्हा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल जेव्हा तुम्ही सुचवता पेशंटला, त्याचबरोबर तुम्हाला DST ब्लॉकर ट्रीटमेंट्स प्लस न्यूट्रास्युटिकल ट्रीटमेंट्स ह्या दोघांचं हे कॉम्बिनेशन मिळून तुम्हाला वेगवेगळ्या थेरपीजसुद्धा आज उपलब्ध आहेत, वेल रिसर्च्ड आहेत आणि त्यांचे रिझल्ट्स प्रूव्हन आहेत. जसं की PRP थेरपी आहे, GFC थेरपी आहे, डर्मा रोलर थेरपी आहे. ह्या सर्व थेरपीजनी तुमची हेअर सायकल रिव्हर्स होऊन परत ग्रोथ सायकलकडे येते. त्यानंतर कोलॅजन तयार होतो आणि तुमचे हेअर ग्रोथ परत व्हायला लागतात. त्यामुळे तुम्हाला मेडिसिन्स जे आहेत ते चांगले रिझल्ट्स देतात आणि हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि मग जर तुम्हाला ह्या मेडिसिन्सनी फायदा नसेल पोहोचत, मग तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटकडे निश्चित वळू शकता. अच्छा, आता आपणही या चर्चेत हेअर ट्रान्सप्लांटकडे वळूया. डॉक्टर, हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय, अगदी सविस्तरपणे सांगा. हेअर ट्रान्सप्लांटला मी हेअर ट्रान्सप्लांट न म्हणता हेअर रिस्टोरेशन असं म्हणेल. अच्छा. कारण की आपण ह्यामध्ये दुसऱ्या कोणाचे नसून आपले स्वतःचेच पाठील भागातील रूट्स त्या भागाला ब्लेस्ड एरिया म्हणतात ना. ब्लेस्ड हेअर आम्ही त्याला डोनर एरिया म्हणतो. कारण तो डोनेट करतो आणि त्यात केस भरपूर असतात. DST सेन्सिटिव्हिटी त्या ठिकाणी खूप कमी असते. DST सेन्सिटिव्हिटी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचे वर्षानुवर्ष हेअर्स चांगल्या पद्धतीने टिकून राहतात, चांगल्या क्वालिटीचे. हे तुमचे वरचे केस वयानुसार पातळ होत जातात. ते केस तुमची हेअर कन्सिस्टन्सी चांगली असल्यामुळे ते डोनर एरियामधून घेऊन ते त्याला वापरले जातात हेअर ट्रान्सप्लांटमध्ये. आणि हेअर ट्रान्सप्लांटमध्ये रूट्स काढणे, त्याला क्लीन करणे आणि इम्प्लांट करणे एका प्रॉपर अँगलमध्ये, एका प्रॉपर डायरेक्शनमध्ये आणि एका प्रॉपर डेप्थमध्ये. मग ते केस तुमचे परत 6-8 महिन्यात वाढायला लागतात. त्यांची वयोमर्यादा साधारण 10 ते 15 वर्ष असते आणि तुम्ही त्यांना नॉर्मल हेअरसारखं ट्रीट करू शकता, हेअर कट करू शकता, शेवही करू शकता.
अच्छा, पण जेव्हा आपण मागचे केस म्हणजे आपल्या डोक्याच्या मागचे केस काढून पुढे लावण्याचा विचार करता, तेव्हा एक सुरुवातीला एक हेअर लाईन पण ठरवावी लागत असेल की, मग ही हेअर लाईन कशी ठरवता आपण? हे बघा, हेअर लाईन म्हणजे हा एस्थेटिक्सचा प्रकार झाला. हे तुमच्या चेहऱ्याचे एक ठेवेपणा आणि सुंदरतेचा एक. आणि शिवाय जर आपण पाहिलं तर फिमेलमध्ये हेअर लाईन वेगळी असते, मेलमध्ये वेगळी असते हेअर लाईन. करेक्ट. फिमेलमधली हेअर लाईन फिमेल अनुसार त्यांच्या चेहऱ्यानुसार सूट असते. पुरुषांची त्या पद्धतीने डिसाईड केली जाते. त्यात सुद्धा अनेक प्रकार आहेत. फिमेलमध्ये जेव्हा हेअरलाईन डिसाईड केली जाते तेव्हा त्यांच्या पूर्वीचे हेअरलाईनला आपण गायडन्स म्हणून ते डिसाईड करतो. पुरुषांमध्ये तसं नाही आहे. पुरुषांमध्ये डोनर कमी असल्यामुळं तुमच्याकडं ग्रेड कुठला आहे, तुमच्याकडं तुमचं वय किती आहे, तुमचा चेहरा गोल आहे की चौकोनी आहे की उभा आहे, तुमचा चेहऱ्याचा रंग कुठला आहे, तुमचं वय किती आहे, ह्या अनुसार तुमची हेअरलाईन डिझाईन केली जाते की जेणेकरून ते ॲस्थेटिक लुक यावा आणि ते लक्षात नाही येऊ. हे तुम्हाला हेअरलाईन ॲस्थेटिक डिझाईन करण्याकरता एक 5 ते 6 वर्षांचा सराव हवा. मग त्यानंतर तुम्ही ते चांगली पेशंट्सला डिलिव्हर करू शकता ॲज अ डॉक्टर म्हणून. करेक्ट. अच्छा, बरं डॉक्टर, आपण सांगितलं की हेअर ट्रान्सप्लांट नंतर जे आपले केस असतात ते अगदी नॅचरल दिसतात, त्यांना तुम्ही छान कट देऊ शकता किंवा ते जसे हवे तसे तुम्ही त्यांना ट्रीट करू शकता, काळजी घेऊ शकता. पण जर ते नॅचरल असतात तर मग पुन्हा केस गळती होतच असेल की? हेअर ट्रान्सप्लांट मी सांगू इच्छितो सर्वांना की हे परमनंट ट्रीटमेंट नसून ही एक टेम्पररी सोल्युशन आहे. तुमच्या वयाच्या 25 पासून 35 पर्यंत जर का ट्रान्सप्लांट होत असेल तर त्याची वयोमर्यादा त्या ट्रान्सप्लांटची 12 ते 15 वर्ष किमान आहे. जर तुम्ही 35 ते 45च्या मध्ये करत असाल तर 15 ते 20 वर्ष आहे. आणि 45च्या पुढे जर का तुम्ही ट्रान्सप्लांटचा प्लॅन करत असाल तर तुम्ही त्याला 20 वर्षांच्या पुढे कन्सिडर ही अशी त्याची लाईफ करू शकता. अच्छा, काही असे देखील पेशंट असतील ना डॉक्टर की ज्यांच्यामध्ये हेअर ट्रान्सप्लांट आणि मेडिसिन्स याचा सुद्धा म्हणजे दोन्हीचा वापर होत असेल? हेअर ट्रान्सप्लांट ही एक इंडिपेंडंट अशी ट्रीटमेंट नाही आहे. तुम्हाला मेडिसिन्सची साथ त्याला द्यावीच लागते. जर 25 ते 30 वयामध्ये तुमचा ट्रान्सप्लांट होत असेल तर तुम्हाला 8 ते 10 वर्ष औषधं कमी डोसमध्ये ही घ्यावीच लागतात, तरच तुमचं ट्रान्सप्लांट टिकतं. बरेच पेशंट्स 1 वर्षानंतर क्लिनिककडे न वळता औषधं स्वतःच बंद करतात आणि परत ते 4-5 वर्षानंतर हेअर लॉसकडे वळतात आणि परत रिट्रान्सप्लांटचा त्यांना वेळ येते. 35 ते 45मध्ये तुम्हाला 2 ते 3 वर्ष औषधं पुरेशी घेतली तरी चालेल. 45 वर्षानंतर तुमची DHT सेन्सिटिव्हिटी कमी होते, DHT लेवल्स कमी होतात, हेअर लॉसचं प्रमाण कमी होतं, मग तुम्हाला मेडिसिनची डिपेंडन्सीसुद्धा कमी होते. अच्छा डॉक्टर, खरं तर आपण ना आपल्या पेशंटना नेहमीच ॲडव्हान्स्ड अशा ट्रीटमेंट देता. आम्हाला माहिती आहे आतासुद्धा तुमचा रिसर्च चालू असणारच की भविष्यात आणखी कशा आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंट देऊ शकता, तर याबद्दल काय प्लॅनिंग आहे? आता तुम्ही बघत असाल की जर हेअर लॉस जो आहे तो 70% पेशंट्स आज ह्या 20 ते 30 वयोगटात येऊन बसलेले आहेत. ह्या वयात ट्रान्सप्लांट करणं उचित नाही आहे कारण की त्याची वयोमर्यादाच 11 ते 12 वर्ष आहे. मग तुम्ही जर का परत 35मध्ये टक्कल पडणार असेल ट्रान्सप्लांट नंतर, मग त्या व्यक्तीने कुठं जायचं? तर तुमच्याकडे फक्त एकच सोल्युशन आहे की वेळेत क्लिनिकला पोहोचणे, वेळेत ट्रीटमेंट करणे, राईट डायग्नोसिस आणि ती ट्रीटमेंट सुरू ठेवणे. तुम्ही जर का लो डोसमध्ये ट्रीटमेंट सुरू ठेवत असाल तर तुम्हाला तो लॉस होत नाही आणि तुमचे ते केस वाचतात. पण त्यासाठी तुम्हाला हेअर लॉसचे मेडिसिन्स, हेअर रिग्रोथचे मेडिसिन्स हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं खूप गरजेचं आहे. आता आमचा हा रिसर्च सुरू आहे की हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट्स जास्तीत जास्त वर्ष कसे टिकतील. तेच मेडिसिन्स तुमचे हेअर फॉल, हेअर लॉसवर काम करतात. एका ठराविक ग्रेडमध्ये ग्रेड 1 टू ग्रेड 5 पर्यंत आणि एका ठराविक वयोमर्यादेपर्यंत. आता आमचा हा प्रयत्न चालू आहे टू डेव्हलप खूप चांगले न्यूट्रास्युटिकल्स चांगले डेव्हलप करणे, DHT ब्लॉकर तर आहेच, हेअर ग्रोथ फॅक्टर्स डेव्हलप करणे, त्यानंतर स्टेम सेल्सपासून कसे तुम्हाला मदत मिळेल त्यावर काम चालू आहे, कोलॅजनपासून कसं काम चालू आहे. तुम्हाला एकच गोष्ट तुम्हाला हेल्प करत नाही हेअर रिग्रोथसाठी, तुम्हाला सर्वांचं कॉम्बिनेशन करून ते एक प्लॅन तयार करावा लागतो. त्यावर आमची रिसर्च टीम जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून काम करते आणि हेच मेडिसिन्स पूर्ण देशभरात पुढच्या येणाऱ्या काही 3 ते 4 महिन्यात हे सर्वकडे उपलब्ध होतील आणि बरेचसे पेशंट्स जे हेअरफॉल आणि हेअर लॉसचे आहेत त्यांना हेअर ट्रान्सप्लांटपासून सुटका मिळेल. अच्छा, खरं तर ना डॉक्टर, हे केस गळती किंवा टक्कल पडणे याला आपण कोणता आजार नाही म्हणू शकत, कारण आपण सुरुवातीला जसं सांगितलं की हा एक परिणाम असतो आपल्या जीवनशैलीतल्या बदलांचा. आणि अगदी सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं तर एखादी व्यक्ती असेल जिचे केस छान घनदाट असतील तरी तिच्या कंगव्यामध्ये 1 ते 2 केस हे येतातच.
कोणत्याही आजारावर आपण जेव्हा उपचार करायला जातो ते उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही चांगला असतो. मग अशी कोणती केस गळतीची स्टेज असते ज्यामध्ये लोकांनी तुमच्याकडे संपर्क साधला पाहिजे की बाबा पुढे टक्कल पडणं आपल्याला टाळू शकतं? हेअर फॉल किंवा हेअर लॉस जेव्हा सुरुवात होते, जो जेव्हा फिमेल पॅटर्न बाल्डनेस किंवा मेल पॅटर्न बाल्डनेसकडे जातो त्यावेळेस तुमची पहिली साईन असते हेअर थिनिंग. हेअर फॉलच्या आधी तुम्हाला हेअर थिनिंग सुरू होते. पण तुम्हाला मी एक आश्चर्याची बाब सांगतो, हेअर थिनिंगसुद्धा तुमच्या आतमध्ये जेव्हा हेअर फॉलिकल्स जेव्हा ग्रोथ फेजमधून जेव्हा स्ट्रेस फेजमध्ये जातात, कॅटाजन फेज आम्ही त्याला म्हणतो, तोच कालावधी 2 वर्षाआधीच चालू झालेला असतो. अच्छा. म्हणजे तुम्हाला जेव्हा कळतं की आता माझा हेअर थिनिंग चालू झालेला आहे, तुम्हाला जेव्हा दिसतं, पण त्याची खरी सुरुवात 2 वर्षाआधीच झालेली असते. बापरे. म्हणून तुम्हाला जेव्हा हेअर फॉल होतो 3 ते 5 पेक्षा जास्त, जेव्हा 30-40 केस गळायला लागतात, स्नान करताना, शॅम्पू करताना, पिलोवर जेव्हा तुम्ही हेअर रब करता किंवा तुमचे हेअर थिन व्हायला लागतात, तुम्हाला त्याचा व्हॉल्यूम फील व्हायला लागतो की कमी होत चालला आहे, त्यावेळेस तुमची वेळ येते की तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे. पण त्यावेळेस होतं असं की आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स ट्राय करतो, ऑइल तयार बघतो, हे लाव ते लाव, तो शॅम्पू बदल, हे कर, पण त्यामध्ये तुमची वेळ अजून उशिरापर्यंत निघून गेलेली असते आणि तुम्ही मग हेअर लॉसच्या स्टेजमध्ये डॉक्टरांकडे येतात. त्यावेळेस ट्रान्सप्लांट शिवाय तुम्हाला पर्याय नसतो. एक सल्ला ना सगळेजण एकमेकांना अगदी सहज देऊन जातात. जर कोण असं म्हणाले की माझे केस ना फार गळत आहेत किंवा समोरच्या व्यक्तीचे केस फार विरळ दिसत आहेत, तर आपण एक सल्ला देतो, तू व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्यायला सुरू कर ना, व्हिटॅमिनच्या गोळ्या घे ना. डॉक्टर, तुमच्याकडून जाणून घ्यायचे खरंच या कोणत्या व्हिटॅमिनच्या गोळ्या असतात आणि त्या घेणं म्हणजे सुरक्षित असतं का? केसांना मी केस न समजता त्या ग्राफ्टला मी एक ऑर्गन असं समजेल. तो ऑर्गन जो आहे तो रॅपिड ग्रोईंग सेल आहे. जेवढं की दुसऱ्या ऑर्गनला कोणाला तेवढे विटॅमिन्स लागत नाही, तेवढे तुमच्या हेअर ह्या ऑर्गनला लागतात. अच्छा. मल्टीविटॅमिन्स, प्रोटीन्स, कोलॅजन, स्टेम सेल्स, ग्रोथ फॅक्टर्स, एंडोथेलियल सेल्स, एपिथेलियल सेल्स, रॅपिड ग्रोईंग सेल्स, हे सर्व तुमच्या मिनरल्स, हे सगळं तुमच्या हेअरला लागतात. एक कुठला असा व्हिटॅमिन नाही आहे की तो एकच व्हिटॅमिन घ्या आणि तुमची केसांची निगा राखा, असं कधी होत नाही. तुम्हाला सर्वांचं कॉम्बिनेशन घेऊन ते ट्रीटमेंट घ्यावे लागते. पण हल्ली आम्ही आजकाल जे प्रॅक्टिसमध्ये पेशंट्स बघतो, B12 व्हिटॅमिन आणि D3 व्हिटॅमिन यांची डेफिशियन्सी ही सर्वांनाच आजकाल आहे. आपल्या जो सकस आहार जो मिळत नाही आपल्याला, त्यामुळे म्हणून हे 2 व्हिटॅमिन तुम्ही चेक करून घ्यायला हवेत. आणि जर तुमचे कमी असतील तर प्राथमिक स्वरूपात तुम्ही हे 2 व्हिटॅमिन्स रेग्युलरली सुद्धा घ्यायला तुमच्या हेअरसाठी तुम्हाला हरकत नाही. मेडिसिनमधून. अच्छा. आणि कोणकोणत्या अन्नपदार्थांमधून आपल्याला ते मिळू शकतात? अन्नपदार्थांमध्ये सुद्धा तसंच आहे की हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रूट्स आहेत, फ्रूट्स आहेत, त्याच्यानंतर दूध आहे, वेगवेगळे कडधान्यांचे पदार्थ आहेत जसं की स्प्राउट्स वगैरे, हे सर्वांचा समावेश तुम्हाला हवा. बॅलन्स डाएट हवा. एक कुठलं तरी खूपच रोज मी बदाम खातो आज माझे केस चांगले होतील असं कधी होणार नाही. तुम्हाला सर्व समावेश आहार हा तुम्हाला घ्यायचा आहे. आज आपण फक्त म्हणतो की माझा चांगला कॅलरीज आज इनटेक होतोय आणि माझा आज एकदम छान आहार चालू आहे, पण ते चुकतायत. फक्त कॅलरी तुम्हाला नाही चालत, तर तुम्हाला प्रोटीन्स, विटॅमिन्स, तुम्हाला मिनरल्स, सर्वांचा समावेश तुम्हाला हवा असतो. ह्या सर्वांच्या समावेशचं कॉम्बिनेशननी तुमचे हेअरपर्यंत ते पोहोचतात आणि ते चांगले डेव्हलप होतात. अच्छा. आता ना एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारते डॉक्टर, की केसांना तेल लावायचं की नाही लावायचं? लावलं तर आठवड्यातून किती वेळा लावायचं आणि केस आठवड्यातून किती वेळा धुवायचे? तेलाचा आणि केसांचा दूरपर्यंत संबंध नाही. का केस लावतो आपण, तेल लावतो केसांना? तेलांचा फायदा तुम्हाला लहान वयापर्यंतच 12 ते 15 वर्षापर्यंत स्काल्प जो आहे तुमचा तो स्ट्रेंथनिंगसाठी फायदा होतो. अच्छा. अगदी खूपच कोणाचा स्काल्प ड्राय असेल तर त्यांनी तेल वापरून बघितलं तर चालेल. मी कुठलं विशिष्ट असं तेल म्हणून सांगणार नाही. आजकाल जे तेल सर्व मार्केटमध्ये मिळतात ते सर्व मिनरल बेस्ड ऑइल आहेत. पूर्वी काळी तुम्ही बघत असाल तर तेल पहिले खिडकीत वगैरे थंडीत ठेवलं तर ते गोठून जायचं, कारण की ते कोल्ड प्रेस्ड असायचं, कच्च्या घाणीतलं तयार तेल असायचं. जर समजा कोणाला तेल वापरायचं असेलच त्यांच्या स्काल्पच्या मसाजसाठी तर ते कोल्ड प्रेस्ड ऑइल वापरू शकतात, पण केसांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. फार तर त्यांच्या हेअर शाफ्टवर ब्रेकेजसाठी त्याला मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून तो काम करू शकतो. पण तेलाने जर कोणाचा हेअरफॉल थांबत असेल तर हे सगळी माहिती चुकीची आहे.
अच्छा, बरं डॉक्टर, आता आपल्याला हा कार्यक्रम संपल्यानंतर अनेक फोन येतील, कारण तुमचा संपर्क क्रमांक हा स्क्रीनवर आपल्या प्रेक्षकांना दिसतच असेल. त्यांना जर आपल्याकडून काही मार्गदर्शन हवं असेल किंवा आपल्याकडून ट्रीटमेंट करून घ्यायची असेल तर त्यांना आपल्या सेंटरची माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या सेंटरविषयी काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये आपले क्लिनिक्स औरंगाबाद, संभाजीनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर, नवी मुंबई, वाशी आणि बँड्रा आणि पुण्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी सुरू केलेलं आहे. तर ह्या सर्वांना अप्रोचेबल असे हे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. प्रत्येक पेशंट व्हिजिट करणं होत नाही, तर ते ऑनलाईनसुद्धा ट्रीटमेंट घेऊ शकता. ऑनलाईनसुद्धा आमचे डॉक्टर्स असतात की जे गाईड करतात, तर त्या पद्धतीने त्याचा फायदा त्यांना निश्चित पहिल्यांच्या लेवलला होतो आणि मग नंतर ते डॉक्टरांकडे व्हिजिट करून घेऊ शकतात. आमच्याकडंच यावं, आमच्याच क्लिनिकला यावं असा काहीही अट्टाहास नाही. तुमच्या प्रत्येक गावांमध्ये डॉक्टर्स आहेत जे स्किनचं काम करतात, हेअरचं काम करतात. अर्ली स्टेजमध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाऊन चेक करून, स्काल्प ॲनालायसिस करून, मेडिसिन्स घेऊन तुमचे हेअरफॉल, हेअर लॉस नक्कीच वेळेत थांबून तुम्ही सर्जरीपासून तुमची. आणि कधी सुरू असतात हे सगळे सेंटर्स? हे सेंटर्स फक्त आमचे होळीच्या दिवशी बंद असतात, धुलीवंदनच्या दिवशी. पूर्ण वर्षभरातून? पूर्ण वर्षभरातून, कारण की आमचे पेशंट्सला हे असे मोठे आजार नाही आहेत, तर त्यांना सुट्टी जेव्हा असते शनिवारी रविवारी तेव्हा सुद्धा आमचे क्लिनिक्स सुरू असतात. अच्छा, आता अगदी मूळ प्रश्न, खरं तर अशी एक काळजीपोटी एक प्रश्न असतो आईच्या मनात किंवा वडिलांच्या मनात की लहानपणापासून आपण आपल्या बाळाच्या केसांची काळजी घ्यायला हवी जेणेकरून ते मोठेपणी छान सुंदर होतील. तर लहान बाळांच्या किंवा शाळेमध्ये जाणाऱ्या शालेय जीवनातील विद्यार्थ्यांचे कशी केसांची काळजी घ्यावी? सगळ्यात आधी त्यांच्या पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की त्यांचं स्काल्प हायजीन मेंटेन होता कामा आहे. बरोबर आहे. लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळेस त्यांचा स्काल्प हायजीन मेंटेन होत नाही, पीएच बॅलन्स होत नाही. बऱ्याच जणांना डॅन्ड्रफ होतो, लहान बाळांना डॅन्ड्रफ पोल्युशन होतो. अच्छा, म्हणून ते स्काल्प त्यांचं प्रॉपर हायजीन झालं पाहिजे. आणि सुदृढ बालक आपण जसं म्हणतो त्याला आपण जो आहार देतो तो आईने त्याचा स्वतः आहार घेतला पाहिजे. जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करते तेव्हा तिने एकदम सकस आहार घेऊन, प्रॉपर प्रोटीन डाएट घेऊन ते फायदा होईल त्या बाळाला. त्यानंतर जेव्हा तो शाळेत जायला लागतो त्यावेळेस चांगले अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज वापरून त्यांना मदत व्हायला हवी. जंक फूड लहान मुलांना, लहान बाळांना, बिस्किट्स, मैद्याचे प्रोडक्ट्स हे सर्व स्टॉप करायला हवेत. हे कमीत कमी प्रमाणात द्यायला हवं. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता त्यावेळेस तुमचे मग परत हेअरफॉल्सचे प्रॉब्लेम सुरू होतात. पटकन त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही मेडिसिन्स हे सुरू करू शकता. अगदीच. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना एक शॉर्ट अँड स्वीट काय संदेश द्याल? हेअरफॉल आणि हेअर लॉसवर तुम्ही OTC प्रॉडक्ट्सकडं, तेलकडं, झाडपाल्याच्या औषधाकडं लक्ष न देता हा सांगतो म्हणून ते घ्यावं, हे सांगतो म्हणून ते घ्यावं हे न करता तुम्ही वेळेतच तुमच्या डॉक्टरांना दाखवून तुम्ही ते हेअर लॉस, हेअरफॉल थांबवू शकता. आणि त्यानंतर त्या सल्ल्यांनी तुम्ही घेऊन ते मेडिसिन्स एकदाच न घेता कन्सिस्टंटली सुरू ठेवा. आणि ज्यांनी कोणी खूप मोठे ग्रेडचे मध्ये ट्रान्सफर झालेले आहेत, ग्रेड 6मध्ये, ग्रेड 7मध्ये ज्यांचं ट्रान्सप्लांट नाही होऊ शकत आणि त्यांनी खचून न जाता त्यांचा कॉन्फिडन्स त्यांच्या करिअर डेव्हलपमेंट लक्ष देऊन अगदीच मेंटेन ठेवावं. कॉन्फिडन्स इज द की. करेक्ट. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं छान माहिती आमच्याबरोबर शेअर केलीत त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.